राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिंदे सेनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहर पूर्णपणे विकासाच्या दृष्टीने केलं नाही. कोल्हापूर शहराच्या व जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पूर्ण झाल्या. महानगरपालिका, विधानसभा, जेणेकरून एकंदरीत महानगरपालिकेच्या माध्यमातून जे चित्र तयार झालं, मी नेहमी वारंवार विरोध करत आलो, माझं मत मांडत आलो. ईव्हीएमचा विषय हा कशा पद्धतीने आहे की जनतेला, मीडियाला बिंबवण्याचं काम करत आलो. सत्यता बरी प्रत्येकाला माहिती असते, पण व्यक्त केलं तर आपण ते वस्तुस्थितीनुसार मांडू शकतो. ईव्हीएमचा म्हणजे जसे एखादा व्यक्ती म्हणतो की देव पाहिला असला, भले त्याला आशीर्वाद जरी मिळालेले असेल तर तो देव दाखवू शकत नाही. एखाद्याला भूत झपाटलेलं असतं तर भूत झपाटलेला त्याच्या ऍक्शन बघून आपल्याला लक्षात येतं, पण भूत झपाटलेलं नेक्स्ट टाइम आपण भूत दाखवू शकतो. तसंच हा ईव्हीएमचा प्रकार झाला. ईव्हीएमचा गोल्डच्या माध्यमातून बऱ्याचशा घडामोडी घडल्या, विधानसभेला देखील घडलेले. आणि विधानसभा करताना सन्मान्य बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्रित निवडणूक लढवत होतो. आरोप प्रत्यारोप झाले, जातीवाद थोडाफार झाला. मराठा विरुद्ध अन्य कॅटेगरीचे राजेश लाटकर अशा पद्धतीने पण आपण प्रचार करणार आहोत. पण तरीही राजेश लाटकरनी चांगलं मतदान घेतलं आणि जर ईव्हीएम असतं तर राजेश क्षीरसागर यांचा पराभव निश्चित होता. आज या विषयावर मला बोलव. तर एकंदरीत सांगण्याचा तात्पर्य की कोल्हापूर शहर असो, जिल्हा असो, जिल्ह्याचा विकास हा खुंटलेला आहे. जिल्ह्याच्या विकासाची गती खुंटलेली आहे. एकंदरीत कोल्हापूर शहराचाच आपण विचार केला, दक्षिण असो, उत्तर असो, तर नेमका काय विकास झालेला आहे, विकासाची पार्श्वभूमी काय. एक उठावदार विकास जनतेच्या निदर्शनास येईल असा विकास झाला का, आणि जर झाला असेल तर त्यामध्ये टक्केवारी हा शब्द काय येतो. 100 कोटी रस्त्याचं काय झालं, गांधी मैदानाचं काय झालं, कन्व्हेन्शन पार्कचं काय झालं, जयप्रभा स्टुडिओचं काय झालं, हेरिटेज दिवे जे लावण्यात आले ते हेरिटेज दिवे लावले त्याची खरोखर त्याची क्वालिटी योग्य आहे का, असे बरेचसे प्रश्न प्रत्येक वेळी वारंवार मांडत जातो. पण त्याचा काय खुलासा कोल्हापूर शहराचे आमदार करत नाहीत, त्यांच्या प्रतिनिधींना ते पाठवतात वेळच्या वेळी. पण एकंदरीत जर कोल्हापूर शहराचं राजकारण हे विकासात्मक गतीला पूर्णपणे खुंटलेलं आहे. जो विकास कोल्हापूर शहराचा, जिल्ह्याचा व्हायला हवा होता तो होत नाही. आणि ह्याला कारणीभूत हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, निवडून आलेले नगरसेवक, निवडून आलेल्या नगरसेवक. कोल्हापूर शहरामध्ये पार्किंगची इतकी गैरसुविधा आहे, गैरसुविधा. सहज म्हणून आपण ह्या मार्गाने दुसऱ्या मार्गावर जातो म्हटलं तरी कमीत कमी अर्धा तास लागतो, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून ह्या गाड्या आलेल्या असतात. शोध मोहीम गाड्यांची सुरू होते की पार्किंग कुठं आहे. म्हणजे महानगरपालिका आणि विधानसभेचे सदस्य पार्किंगची किती सोय करतात, मूलभूत सुविधा कोल्हापूर शहरामध्ये कोणत्याही नाही. ह्याचा मागची ही पार्श्वभूमी सांगण्याचा मागचा हेतू काय की आज जो आरोप होणार आहे तो आरोप सत्यच आहे. माझ्या मित्रांच्या माध्यमातून अतिशय पराकाष्ठामध्ये 4-4 महिने आम्ही या प्रक्रियेमध्ये होतो. त्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ हाती लागला. पण व्हिडिओ हाती लागल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझी प्रमुख भूमिका आहे की जनता याचं बोध कधी घेणार. आणि हा लोकप्रतिनिधीला जर निवडून दिल्यानंतर तुमचं वागणं कसं असावं. मी नेहमी म्हणत आलो, त्या दिवशी कोणी चुकेल त्या दिवशी चुकेल, माझे छापा आणखीन मोठी वादळी छापा. पण ज्या दिवशी चूक असते त्या चूकच असते. जबाबदारी ज्यावेळी आपण लोकप्रतिनिधी असतो किंवा माझ्याकडे जी जबाबदारी असते, माझ्या
वेगवेगळ्या क्लिप व्हायरल होत असतात, अन्य काहीतरी व्हायरल होत असतात. ती जबाबदारी मी स्वीकारली आणि ती जबाबदारी मी झटकारली. हा फरक असतो. ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घडलेल्या आहेत. पण एकंदरीत राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून, शिंदे सेनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहर हे पूर्णपणे विकासाच्या दृष्टीने केलं नाही. कोल्हापूर शहर विकास, याच्या अगोदर देखील एका मंत्र्याच्या मुलाची क्लिप व्हायरल झाली, त्यांनी ती युट्यूबवरून डिलीट मारली. संबंधित मुलगी नसती तर अतिशय ताकदीनं मी बाहेर पडलो असतो आणि ह्या क्लिपचं विश्लेषण केलं असतं. पण असू दे म्हणलं, एक टाइम बाय दिलं, एक टाइम बाय दिलं. पण वारंवार यांच्या चुका, ज्या ठिकाणी टक्केवारी होती तिथे विकास कधीच होत नसतो. आणि ती वस्तुस्थिती आता राजेश क्षीरसागर यांच्या घरातून सुरू होती. पुढची स्लाइड आहे. एक कोट्यवधी अतिशय डिपेंडंट झाले, जे प्रवास विकासाच्या नावाखाली टक्केवारी. आता मूळ मुद्द्यावर एक 2 मिनिटं बोलून घेतो. स्टॉप करा. मला जर पोटाला मुलगा असला, मुलगा नाही 2 मुले, मी माझ्या मुलींच्या भविष्यासाठी धडपडतो. त्यांची लग्न चांगल्या ठिकाणी व्हावी, त्यांना चांगला मुलगा मिळावा, त्यांना निरवयस्क मुलगा मिळावा, तिच्यावर प्रेम करणारा असावा, तिचा सांभाळ करणारा असावा. प्रत्येक आई बापाची चांगली भूमिका असते. आणि मुलगा जर असला तर काय म्हटलं असतो, देवाचं, देशाचं, धर्माचं रक्षण करत प्रेमाच्या कट्ट्यावर बसून वाईट मार्गाला जाऊ आणि जात असेल तर थांब. ज्या राजेश क्षीरसागरांच्या घरामध्ये असंस्कृतपणा असतो, सुसंस्कृतपणा त्यांच्या घरामध्ये कधी नव्हता, कधी नसणार. कारण त्यांचं जुन्या काळापासून ते आताच्या क्षणापर्यंत वागण्याची पद्धत, त्यांचं आचरण, म्हणजे त्या घरानं काय करून घ्यायचं म्हणून सुरुवातीला एक नाव टाकलं होतं, बाप भेटत असेल. बाप जर चुकीचा आहे तर मुलगा तसाच होता. म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर कंपनी फॉल्ट आहे. जर कंपनीमध्ये फॉल्ट असेल तर ती गाडी कधी रिपेअर होते. तशा पद्धतीने यांच्या घराचं वातावरण आणि ऋतुराज क्षीरसागर नवीनच लोकप्रतिनिधी झाले महानगरपालिकेमध्ये. विजय सरदार सरकार एक सर्वसामान्य परिवाराचं प्रॉपर्टी भरपूर आहे. त्यांना जनता पैसे देत होती, पण त्यांनी ते पण पैसे घेतले नाही. पैसेवर तुम्हाला निवडून घ्यायचं नाही म्हटलं तरी चालेल. लाईक आणि कमेंट जर पाहिल्या तर शेकडो, हजारो अशा कमेंट्स विजय सरदारांच्या बाजूने होत्या. पण त्या विजय सरदारांना पराभूत करावं लागला. ईव्हीएम न मात केली त्यांच्यावर. त्या विचाराला हार पत्करावा. म्हणजे माझ्या परिवारात देखील सेम असंच झालं. 20-20 वर्ष आम्ही प्रतिनिधित्व करतो. आम्हाला भांडणं अशाच असते. घरादारातला प्रत्येक माणूस माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या भावासाठी प्रचाराला पाहिजे असतो. पण तिथं पराभव या ईव्हीएमच्या पण स्वीकारावा लागतो. ही तळमळ आमची जाणून घ्या. आणि ह्यांना आता फुकटचं राज्य मिळालेलं आहे. मशीनच्या नावामध्ये आपण निवडून आलं नाही तरी स्वीकारायला नाही. पण राहू दे, तुम्ही स्वीकारू नका. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये निदान चांगलं तरी व्हा. मला मिळालेल्या बातमीनुसार मी पाठपुरावा करत होतो. हे खरं आहे का, हे खरं आहे का. गाडी 2, 4, 50 वेळा मी गाड्या मागे लावल्या आणि त्यानंतर मला यश मिळालं. जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कॅसिनो, त्या कॅसिनो मध्ये ऋतुराज क्षीरसागर जुगार करताना दिसतात, कॅसिनो खेळताना दिसतात. त्या कॅसिनो मध्ये एक मुलगी पत्ते वाटताना दिसते. अखंड असा टेबल मध्ये ऋतुराज क्षीरसागरांचं खरोखर माझा अगदी प्रामाणिकपणे आहे. माझ्या मित्रांनी पण आणि मीडियाने पण ऋतुराज क्षीरसागरांनी बसण्याची पद्धत बघा. एक शरीरात गुरमे त्यांना असं वाटतं की मी म्हणजे ह्या पृथ्वीवरचं फार मोठा. तेव्हा त्या कॅसिनोचा मालक, बसण्याची स्टाईल, असं बघण्याची स्टाईल, या सगळ्या बघितल्यानंतर म्हणून म्हटलं बाप नंबरी भेटावं असं नंबरी नेला. आणि तिथं आता तुम्हाला असं वाटणार की कॅसिनोला गेला, ठीक आहे. अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात,
माझी एक क्लिप व्हायरल झाली होती. मी असंस्कृत शब्द सगळे बोललो होतो जे मला शोभत नव्हते, पण समोरच्याला तीच भाषा म्हणत होतो. जो माझं नाव उठवायला निघालं होतं डिव्हिजन मध्ये, मी त्याला असभ्य भाषेमध्ये उत्तर दिलं. ज्या पद्धतीनं मला चांगलं बोलता येतं त्याच पद्धतीनं वाईट बोलता येतं. ओरिजिनल मी रक्तमुठीवाला आहे, मी काय वरणभात तुंबवाला नाही. त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीनं बोलत राहतो. पण रवी बोलण्याचं काही जर चुकलं तर त्याला माफी जनतेनं देऊ नये. या व्हिडिओ फक्त जरा जर प्रॉब्लेम काय झाला की माझे जे सहकारी होते तुमच्या सर्वांच्या समोर, माझ्या ज्या व्यक्तीने ज्या मित्राने व्हिडिओ काढला केला फोटो काढले त्या सर्वांना मी अगदी मनापासून आभार मानतो. मी नाव घेतलं